राज्यात निकृष्ट आणि बनावट सोयाबीन बियाण्यांच्या तक्रारी वाढत असतानाच यवतमाळ जिल्हा प्रशासनाने मोठा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बियाणे, खत कंपन्या आणि कृषी केंद्रांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिला आहे. यवतमाळ जिल्ह्यात निकृष्ट बियाणे, बनावट खत किंवा कृषी केंद्रांच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दोषींना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बियाणे कंपन्या, खत उत्पादक, विक्रेते आणि कृषी केंद्रांविरोधात थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. निकृष्ट अथवा बनावट कृषी निविष्ठांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. शेतकऱ्यांकडून येणाऱ्या तक्रारी गांभीर्याने घेऊन कृषी आणि महसूल विभागाने तपासणी मोहीम अधिक वेगाने राबवावी, असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. दोषी आढळणाऱ्या कंपन्या आणि विक्रेत्यांविरोधात तातडीने गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. आता जसा जिल्ह्याची परिस्थिती आहे, आपला खरीप हंगाम चालू आहे आणि शेती आपला इकॉनॉमिकसाठी खूप महत्त्वाची आहे. यामध्ये आमच्याकडे खूप तक्रार आलेली आहे आणि समोर असा प्रत्यक्ष आपली जे ग्राउंड रिपोर्ट आहे त्यामध्ये असा दिसून येतो की काही कंपनी बोगस बियाणं, बोगस खत आपल्या शेतकऱ्यांना सप्लाय करत आहे. त्यांचा आम्ही सॅम्पल घेतल्यावर ते सॅम्पल पण फेल आलेलं आहेत आणि असा दिसून येतो एकंदरी की बोगस बियाणं काढल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठं नुकसान होतं आहे. जिल्हा प्रशासन यामध्ये क्लिअरली दखल घेत आहेत आणि त्यामध्ये कोणतीही कंपनी यामध्ये दोषी समोर आली तर आम्ही त्यांच्यावर फौजदारी गुन्हा पण दाखल करू. त्यांचा लायसन्स रद्द करण्यासंदर्भात आपण कारवाई करणार आहेत. आताच आम्ही एक गुन्हा दाखल केलेला आहे. कमिंग डेजमध्ये जर अशी तक्रार वाढली आणि यामध्ये असा दिसून आला की शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे तर आम्ही त्याच्यावर नक्कीच कारवाई करू आणि पूर्ण जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांसोबत आहे. त्यांना जर असा वाटला की त्यांच्या पेरणीमध्ये म्हणजे जर्मिनेशन नाही झाला तर त्याची तक्रार कृषी विभागाला तुम्ही करावी आणि त्याच्यासोबत आपला जे परचेजिंगची जे पावती आहे ते पण अटॅच करावी. धन्यवाद. खरीप हंगामात निकृष्ट बियाणे आणि खतांमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात दिलासा व्यक्त केला जात आहे. निकृष्ट बियाणे आणि खतांच्या प्रकरणात आता प्रशासन आक्रमक झाले असून दोषींवर थेट फौजदारी कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे बनावट कृषी निविष्ठांची विक्री करणाऱ्यांवर कितपत प्रभावी कारवाई होते याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.